मुंब्रा कौसामधील विविध कार्यक्रमांची महापालिकेकडे नोंदच नाही, माहिती अधिकारात आले समोर। मुंब्रा कौसामध्ये मुख्य रस्त्यालगत झालेल्या विविध कार्यक्रमांची कोणतीही नोंद किंवा परवानगी महापालिकेकडे नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात समोर आली आहे। 1 जानेवारी 2023 ते 5 फेब्रुवारी 2024 दरम्यान मुंब्रा कौसामधील मुख्य रस्ता, मित्तल परिसर व मैदानात झालेले सांस्कृतिक कार्यक्रम याबाबत महापालिकेकडे, स्थानिक वाहतूक पोलिसांकडे, पोलीस स्थानकांकडे तर अग्निशमक दलाकडे कोणी परवानगी ना हरकत दाखल मागितलाय याबाबत मोहम्मद युसुफ मोहम्मद फारूक खान यांनी माहिती मागवली होती। मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही अर्जांची नोंद उपलब्ध नसल्याची माहिती मुंब्रा प्रभाग समितीतर्फे देण्यात आली आहे। मुंब्रा कौसामध्ये अनेकदा रस्त्यालगत मित्तल मैदानावर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, मात्र त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही किंवा ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली नसल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे असे प्रकार बंद व्हावेत आणि यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी युसुफ खान यांनी केली आहे। तुम्ही एक आरटीआय टाकली होती, त्यामध्ये असं उल्लेख केलेला आहे की इथे जे जत्रा वगैरे होतात, कार्यक्रम होतात, त्यामध्ये जे आहे परमिशन घेतली जात नाही, याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? सर्वप्रथम मी आपला आभारी आहे, आपण माझ्या बोलण्यावरून आले। सर्वांना माझा नमस्कार प्रेक्षकांना। मी एक आरटीआय टाकलेलं होतं राजेंद्र गिरी कार्यकारी अधीक्षक मुंब्रा प्रभाग समिती यांच्याकडे की दिनांक 1 जानेवारी 2023 ते 5 फरवरी 2024 पर्यंत आज पर्यंत किती कार्यक्रम लावण्यासाठी, सांस्कृतिक कार्यक्रम लावण्यासाठी, जत्रा लावण्यासाठी मुंब्रा प्रभाग समिती हद्दीत परमिशन मागितलेली आहे, परवानगी मागितली आहे। त्या परवानगीची मला छायांकित प्रत द्यावा पत्राची, आणि त्या लोकांना जर आपण ना हरकत दाखला आणण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन, स्थानिक वाहतूक शाखा, स्थानिक अग्निशमन दल आणि स्थानिक बांधकाम विभागाकडून जर तुम्ही ना हरकत दाखला आणण्यासाठी परवानगी पत्र दिले असल्यास त्या लोकांनी त्याच्या अनुषंगाने आपणास ना हरकत दाखला आणून दिले असल्यास त्याची मला प्रत द्यावी, असं मी दिल्यानंतर महानगरपालिकेचे जे जनमाहिती अधिकारी तथा कार्यकारी अधीक्षक राजेंद्र गिरी यांनी मला उत्तर दिलं की आपण मागितलेली माहिती आमच्या कार्यकारी अभिलेखावर उपलब्ध नाही, म्हणून तुम्हाला अशी माहिती देता येत नाही। म्हणजे याचा अर्थ काय झालं की आजपर्यंत जेवढे मुंब्रा प्रभाग समिती हद्दीत मुख्य रस्ता लागत आणि मित्तल कंपाऊंडमध्ये जत्रा लावलं होतं आणि कार्यक्रम लावण्यात आले होता, मोठमोठ्या दावा करत होता आणि वह्या वाटप केलं होता, मेडिकल कॅम्प लावला होता आणि बरेचसे कार्यक्रम लावण्यात आले होते संगम मंदिरला आणि मुंब्रा पोलीस स्टेशन समोर आणि मुंब्रा एम गेटला। ह्या लोकांनी एकही कार्यक्रमासाठी परवानगी घेतलीच नाही। म्हणजे याचा अर्थ झाला इथे हुकुमशाही झाली, म्हणजे हे लोक प्रशासनाला काही विचारणार नाही, आपल्या मनमानी कारवाई करणार आणि प्रशासन पण झोप पाडत आहे। प्रशासनाने त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे होती ना, का केली नाही प्रशासनाने कारवाई? जर यांनी परमिशन नाही घेतलं, यांना तक्रारची काय आवश्यकता आहे? सुमोटो का करत नाही? जाऊ स्वतः बघितलं आणि हायकोर्ट जर सुमोटो करत असेल मग हे का करत नाहीये? त्यांनी पण काही केलं पाहिजे होतं सुमोटो आणि स्वतः संज्ञान घेऊन त्यांनी तक्रार का दाखल केली नाही, गुन्हा का दाखल केले नाही? माध्यमापासून अशी विनंती करणार आहे की हे जे नेतागण आणि जे बाकी लोक जे जत्रा आणि कार्यक्रम लावतात असे लोकांवर निवडणूक लढण्यासाठी रोख लावावी, कारण हे महानगरपालिकाच्या महसूल हे लोकांनी बुडवलं आहे। कारण जर यांनी परवानगी घेतली असती तर महानगरपालिकेला याचा महसूल भेटला असता आणि तो महसूल आपल्या विकास कामासाठीच लावतात। मग आपला विकासच्या कामात हे लोकांनी, नेता लोकांनी रोखलेलं आहे। आणि आता पण तुम्ही बघितलं, आता जत्रा लावला, जत्रा पाठी मेन रोडवरती जे हे लावलं आहे बल्ब हे लाईट वगैरे, त्याची मला वाटत नाही की टोरंट पॉवर कडून त्या लोकांनी हे घेतले असेल परवानगी किंवा मीटर घेतले किंवा पैसे भरले असेल, असं मला नाही वाटत। जर असं असेल तर टोरंट पॉवरनी जाहीर करावी की यांनी एवढं मीटर घेतलं आणि एवढे पैसे भरले, नाहीतर आम्हाला असं वाटणार की चोरीने घेतले त्या लोकांनी। मध्ये जे आहे इथे फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते, तुम्हाला काय वाटतं हे जे आहेत नेता यांच्यावर कारवाई करता, एक गोरगरिबांवर कारवाई होत असते? नाही, हे जे कारवाई आहे नेत्यावरती कारवाई नाही, जे नेता लोकांनी लावलेले आहे धंदे त्याच्यावरती अजिबात कारवाई होत नाही। तुम्ही बघितलं, एक पे इसका हिंदी का मुहावरा ऐसा है, एक पे करम एक पे कहर। बघितलं असेल की मुंब्रा प्रभाग समिती हद्दीत आपले जे अमृतनगर ते
किस्मत कॉलनी नेमखांजे बंगल्यापर्यंत कोणतीही प्रकारची कारवाई केली जात नाही. तिकडे टपऱ्या वगैरे छापरी वगैरे बांधून मस्तपैकी धंदा करतात तीन लाईन लावून. याच्या पुढे तुम्ही निघाला ना किस्मत कॉलनी जे आपला कौसा कब्रस्तान आणि आयडियल मार्केट पर्यंत पूर्ण साफसफाई आणि ते साफसफाई झाल्यानंतर कारवाई केल्यानंतर पुन्हा ते गेले की पुन्हा लावतात. अर्थच काय त्याचा अर्थ काय? माझा असा विनंती आहे प्रशासनाला, जर तुम्हाला नक्की यांना हटवायचं असेल ना त्याच्या अगोदर तुम्ही यांना हे द्या, फेरीवाला झोन अधिकृत द्या, फेरीवाला मार्केट अधिकृत द्या, त्यानंतर हटवा ना तुम्ही. ह्या लोकांना लायसन भेटलंय. आणि दुसरा जे लायसन भेटलं आहे आता 3 वर्षानंतर जे लायसन भेटलंय त्या लायसनवरती कुठेही जागा नमूद नाही केली. लोकांनी जागा नाही नमूद केली तर मी लायसनधारक आहे. एक्झाम्पल उदाहरण, मी लायसनधारक आहे. मी मधोमध बसणार, रस्त्याच्या मधोमध बसणार आणि सांगणार मला महानगरपालिकेने दिले की मुंब्रा प्रभाग समिती हद्दीत कुठेही लावा, मी लावणार. मग तुम्ही माझा काय वाकडा करणार? मी जे आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे मी चर्चा केली त्याच्यावरती तोडगा काढा. आणि आता जे फेरीवाले मुंब्राचे फेरीवाले आहे त्यांना तुम्ही फेरीवाला झोन बनवून द्या आणि ते रस्त्यावर न लावता ते कुठेतरी एक फेरीवाला अधिकृत मार्केट बनवून द्या. जोपर्यंत हे करत नाहीये तोपर्यंत आमच्या हक्कावर हे गदा आणण्याचे प्रयत्न करणार. कारण आमचा पण हक्क आहे, आम्हाला पण फुटपाथ पाहिजे. फुटपाथ नाही भेटला तर आम्ही रस्त्यामध्ये मध्ये चलून काय आम्ही काय मरायचं काय? आम्हाला पाठीमागून येऊन कोणी गाडी उडवली तर त्याचा जबाबदार कोण? प्रशासन राहणार काय?